आपण जे गुलाबी रोप टाकलं आहे तर त्या रोपाला आता ना 6 ते 7 दिवस होऊन गेले ते आणि रोप पण ना दिसायला लागले चांगल्या प्रकारे. त्यालाच मग आपलं ना साप पावडर वगैरे म्हणलं मारून घ्यावं, कसं बुरशीनाशक मारलं ना रोप पिवळं वगैरे पडत नाही आणि ते लगेच मारून झालं की लगेच तुमचा भाव भिडला ना भाऊ लगेच कापसा औषध मारायला. कापसाला पण काय फाशी आले का ना आपल्या निसतंच ना रोग पडतोय. पण म्हणलं काय अडचण नाही भाऊ, इकडं माऊली भाऊ आपल्यासाठी सोबत आले होते, आपल्याला औषध प्रशिक्षण दिलं, म्हणले असं औषध मारा तसं औषध मारा. आईला म्हणलं चालतंय बा, तुम्ही म्हणता तसंच मारू औषध. माझा मित्र आहे ना गुलाबराव गाडी घेऊन इकडे पडला होता, तेव्हा म्हणलं मला उचलू येतो का, म्हणलं 2 मिनिटात आलो. आणि ते येताना मकाच वजं घेऊन पडलं, पण आम्ही त्यांनी वजं बिजं सगळं उभा केलं होतं बरं का. गाडीमध्ये जरा पेट्रोलची जरा कमतरता होती, म्हणलं उचक पेट्रोल वगैरे टाकून येऊया. आणि आपलं तुम्हाला तर माहिती जोडीदार एक फिक्स जोडीदार असतो आपल्याला जायसाठी. पंप येऊन पोहोचलो आणि 20 रुपयाचं पेट्रोल टाकलं, म्हणलं चला आता, कारण आज ना आपल्याला हरिपाठाला पण जाता आलं नाही, आज डायरेक्ट कीर्तनाला जायचं बरं का. हरिभक्त परायण अभय महाराज नलगे पुण्या ठिकाणून आले होते आणि महाराजांना थोडं दिसायला प्रॉब्लेम होता, परंतु त्यांनी ना इतकं छान असं कीर्तन सांगितलं का नाही की ज्या माणसाला दिसतंय ते 10 पटीने छान सांगितलं कीर्तन. खरंच कीर्तन असं ऐकण्यासारखं असं तुम्ही नक्की ना गावामध्ये कार्यक्रम असला ना कीर्तनासाठी नक्की जात जा. आमचे गणेश महाराज काय विचारत होते कारण एकदम निवांत बसले होते, आमचे वर्ग मित्र आहेत बरं का, आणि आमच्या फॅन बेसवर सुद्धा एक व्हिडिओ काढून घेतला. मग काय सुंदर जीवन आहे गोपाळांचं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, काय सुंदर ज्ञानाचं बीज. नमो सद्गुरु भास्करा. भजन करू लागले, भजन करू लागले. कोणतं भजन करत होते तू गोपाळ? जय जय विठोबा. आज दिवस दुसरा होता आणि त्या मानाने आज आहे ना भरपूर असं पब्लिक आलं होतं बरं का. दिनकर आप्पांनी आहे ना महाराजांचा सत्कार केला, त्यांना हार वगैरे घातला. आजची पंगत ठवाळ वस्ती 12 आणि जुनेगाव यांची होती बरं का. आज उत्कृष्ट असा स्वयंपाक त्यांनी बनवला होता आणि तुम्ही काळजी करू नका, तुमचा भाऊ काय उपाशी जात नाही, इकडे जेवायला बसलो होतो. सुहास भाऊ आमच्या समोर बसले होते. चला मग भेटू आता उद्याच्या भागात. लाईक आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.